हरियाणाच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत नाव असलेला ओम प्रकाश उर्फ पाशा मागच्या 30 वर्षापासून आपली ओळख लपवून उत्तर प्रदेशामध्ये राहत होता। भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या या ओम प्रकाशवर दरोडा आणि हत्येचा आरोप होता। मात्र मागच्या 30 वर्षापूर्वी त्याने हरियाणातून पलायन करून उत्तर प्रदेश गाठलं। तिथंच आपली नवी ओळख तयार केली, एका स्थानिक महिलेशी लग्नही केलं आणि 3 मुलं सुद्धा जन्माला घातली। पण या आठवड्याच्या सुरुवातीलाच वयाची 65 गाठलेल्या या वृद्धाचं नशीब फिरलं। हरियाणा पोलिसांनी गाझियाबाद शहरातील एका झोपडपट्टीतून त्याला अटक केली। ही अटक होईपर्यंत त्याने वेगवेगळे व्यवसाय करून पोलिसांपासून लपायचा प्रयत्न केला। त्याने ट्रक चालक म्हणून काम केलं, तर कधी धार्मिक प्रसंगी भक्तिगीते गाण्यासाठीच्या ग्रुपमध्ये काम केलं। एवढंच नाही तर त्याने लो बजेट अशा 28 स्थानिक चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलाय। नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। ओम प्रकाश हरियाणाच्या पाणीपत जिल्ह्यातील नरेना गावचा रहिवासी आहे। त्याने भारतीय सैन्यात सिग्नल कॉर्प्समध्ये 12 वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलंय। 1988 मध्ये 4 वर्ष गैरहजर राहिल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं। कुमार पुढे सांगतात की हत्येच्या आरोपापूर्वी त्याच्यावरही इतर गुन्हे दाखल झाले होते। 1986 मध्ये एक कार, 4 वर्षानंतर एक मोटरसायकल, एक शिलाई मशीन आणि एक स्कूटर चोरल्याचा आरोप होता। हे गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडले आणि त्यातील काही ठिकाणी त्याला अटक करण्यात आली, पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली असं पोलिसांचं म्हणणं आहे। जानेवारी 1992 मध्ये ओम प्रकाश आणि दुसऱ्या एका व्यक्तीने बाईकवरून प्रवास करणाऱ्या एका माणसाला लुटण्याचा प्रयत्न केला। त्या माणसाने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी त्याला भोसकलं। गावकऱ्यांचा एक गट त्यांच्याकडे धावताना दिसला तेव्हा त्यांनी त्याची स्कूटर टाकून पळ काढला। ओम प्रकाश सोबत जो दुसरा व्यक्ती गुन्ह्यात सामील होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं। तो 7 ते 8 वर्ष तुरुंगात होता। आता तो जामिनावर बाहेर आला असल्याचं कुमार सांगतात, पण ओम प्रकाश मात्र गायब झाला। पोलिसांनी त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित केलं आणि त्याची फाईल धूळ खात पडली। त्या हत्येनंतर ओम प्रकाश दक्षिणेकडे गेला। तिथं त्यानं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील मंदिरांमध्ये आश्रय घेतल्याचं पोलिसांना सांगितलं। 1 वर्षानंतर तो उत्तर भारतात परतला, पण घरी जाण्याऐवजी त्याने गाझियाबाद गाठलं। घरापासून 180 किलोमीटर दूर असलेल्या गाझियाबादमध्ये तो ट्रक चालकाचं काम करायला लागला। 1997 मध्ये राजकुमारीशी त्यानं लग्न केलं। त्या सांगतात, 1990च्या दशकात चित्रपटांचे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्ड VCR विकत आणि भाडेतत्वावर देण्याचं त्याचं दुकान होतं। त्यामुळे स्थानिक लोक त्याला बजरंग बली किंवा बजरंगी म्हणून ओळखायचे। तो सैन्यात होता म्हणून त्याला फौजी ताऊ सुद्धा म्हटलं जायचं। 2007 पासून तो स्थानिक हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायला लागला। यात गावचा सरपंच, खलनायक, अगदी पोलीस हवालदाराची भूमिका सुद्धा त्याने वठवली। टकराव नावाच्या चित्रपटात त्याने भूमिका केली। हा चित्रपट यूट्यूबवर जवळपास 76 लाख वेळा पाहिला गेलाय। चित्रपटातल्या छोट्या छोट्या क्लिप्स तर या आकड्यांपेक्षाही पुढे आहेत। विवेक कुमार सांगतात, त्याने मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यांसारखे अधिकृत कागदपत्र मिळवले, पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्याच्या नव्या कागदपत्रामध्ये त्याचं आणि त्याच्या वडिलांचं खरं नाव होतं। ही एक गंभीर चूक होती। ओम प्रकाशच्या उत्तर प्रदेशमधल्या कुटुंबाला किंवा त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्यांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कल्पना नव्हती, हे पोलीस मान्य करतात। राजकुमार सांगतात की त्यांच्या लग्नानंतरही ओम प्रकाश तिच्यापासून काहीतरी लपवतोय असं तिला वाटायचं। लग्नानंतर तो राजकुमारीला त्याच्या नरेना गावात घेऊन गेला। तिथं त्यानं त्याच्या भावाशी आणि त्याच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली, पण ते त्याचे मित्र आहेत असं राजकुमारीला सांगितलं। राजकुमारी पुढे सांगतात, पुढे काही वर्षानंतर त्याची पहिली पत्नी राजकुमारीच्या घरी आली आणि तिने त्यांच्या दारात गोंधळ घातला तेव्हा त्याच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल कळलं। तेव्हा मला आणि आमच्या सर्व शेजाऱ्यांना कळलं की त्याला एक पत्नी असून एक मुलगाही आहे। त्यानं हे सगळं लपवून ठेवलं होतं। आम्हाला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं। राजकुमारी आणि ओम प्रकाशनं लग्न झाल्यानंतर तो बरेच दिवस घराबाहेर असायचा। तो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे इतके दिवस घरापासून लांब असायचा असं वाटायचं, पण तो त्याच्या दुसऱ्या कुटुंबाला भेट द्यायचा असं त्या ठामपणे सांगतात। त्यांच्या नात्यात कटुता यायला लागली। हे जोडपं नेहमी भांडायचं। पुढे 2007 मध्ये तो पुन्हा गायब झाला। राजकुमारी सांगतात, मला इतका कंटाळा आला होता की मी त्याच्याशी असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते। मी स्थानिक सरकारी कार्यालयात गेले आणि लेखी हमीपत्र दिलं की मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, पण 7 वर्षानंतर तो परत आला।
ओमप्रकाशची 14 वर्षाची मुलगी पुढे सांगते, ते आम्हाला नावाने हाक मारायचे. ते जेव्हा जेव्हा परत यायचे तेव्हा आम्ही त्यांच्यावर दया दाखवायचो. ते आमचे म्हातारे वडील आहेत. राजकुमारीचं म्हणणं आहे की यापूर्वीही एकदा हरियाणा पोलीस चोरीच्या संशयास्पद प्रकरणात त्याला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याने 6 ते 7 महिने तुरुंगात काढले, पण तो सुटून परत आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की त्याची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. अटक होऊनही तो खुनातील फरारांच्या यादीत होता, कारण पोलिसांचे रेकॉर्ड ज्यावेळी डिजिटल नसावेत तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस रेकॉर्ड्सच्या बाबतीत एकमेकांच्या संपर्कात नव्हते. 2020मध्ये संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थ जप्ती, दहशतवाद आणि राज्याची सीमा ओलांडणाऱ्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी हरियाणाने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्सने ओमप्रकाशची फाईल पुन्हा ओपन केली. फोर्सने त्याला त्याच्या मोस्ट वॉन्टेड यादीत ठेवलं. सोबतच त्याला पकडून देणाऱ्याला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. यापूर्वीही अनेक दिवस, कधीकधी दशकांहून जास्त काळ फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. गाझियाबादमध्ये गुन्ह्याच्या कथांचा मागोवा घेणारे इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ पत्रकार अनिल भटनागर सांगतात, पोलीस अशा धुळखात पडलेल्या केसेस तेव्हाच उघडतात जेव्हा त्यांना दहशतवाद किंवा खुनाबद्दल काही गुप्त माहिती मिळते. फोर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय का घेतला हे पूर्णपणे स्पष्ट होत नाही. 2 महिन्यांपूर्वी पोलिसांनी नरेना गावाला भेट दिली. या गावातील 50 ते 60च्या दशकातल्या अशा लोकांशी बोलले ज्यांना ओमप्रकाशची काही आठवण असेल. तिथूनच त्यांच्या हाती पहिला धागा लागला. सुमारे 2 दशकांपूर्वी ओमप्रकाश गावात आला होता आणि तो आता उत्तर प्रदेशात कुठेतरी राहत असावा अशी माहिती पोलिसांना मिळाली. पुढे पोलिसांना ओमप्रकाशच्या नावाने नोंदणीकृत एक फोन नंबर सापडला. या पत्त्यावरून शेवटी ओमप्रकाशचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी 1 आठवड्यात तो भाग पेंजून काढला आणि त्याच्या घरावर पाळत ठेवली. पोलिसांकडे त्याचा 30 वर्षापूर्वीचा एक फोटो होता. त्या फोटोवरून आताच्या ओमप्रकाशला ओळखणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. आम्हाला योग्य माणूस मिळाला आहे याची खात्री करायची होती, असं कुमार सांगतात. कुमार पुढे सांगतात, ऑपरेशन अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आलं, कारण आम्हाला भीती होती की एक चुकीचं पाऊल आणि हा माणूस पुन्हा 30 वर्षांसाठी गायब होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.